आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. डोंबिवलीतील केडीएमसीच्या तरण तलावाची दुरावस्था, पोहताना तुटलेली टाईल्स लागल्याने 13 वर्षीय मुलाच्या हाताला दुखापत. कुटुंबांनी संबंधित अधिकाऱ्याला विचारला जाब. व्हिडिओ व्हायरल. डोंबिवली पूर्वेकडील केडीएमसीच्या क्रीडा संकुलातील तरण तलाव पोहोचण्यास येणाऱ्या मुलांसाठी धोकादायक ठरू लागलाय. डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात आपल्या कुटुंबासह राहणारा 13 वर्षाचा मुलगा या क्रीडा संकुलातील तरण तलावात पोहत असताना तलावाची तुटलेली टाईल्स त्याच्या हाताला लागल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली. तन्मय कांबळे असं या मुलाचं नाव आहे. ही बाब माहीत पडताच तन्मयच्या कुटुंबियांनी क्रीडा संकुलात धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. तन्मयला लागल्यानंतर प्राथमिक उपचार का दिले नाहीत, त्याला थेट घरी का पाठवलं, याबाबत तन्मयच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. डोंबिवली क्रीडा संकुलातील हा तरण तलाव अनेक खेळाडू मुले पोहण्यासाठी जात असतात. मात्र तलावाची सध्या दुरावस्था झाल्याचं या घटनेवरून पाहायला मिळतंय. एकीकडे तलावाची दुरावस्था असताना दुसरीकडे प्राथमिक उपचारासाठी देखील प्रशासनाकडे उपलब्ध साधनं नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय. घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जावी. ज्या ठेकेदाराला तरण तलावाचा ठेका दिलाय त्यांनी या सुविधा पुरवल्या आहेत की नाहीत याबाबत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आलेत. प्रथम उपचारासाठी वापरात येणाऱ्या वस्तू या ठिकाणी नसतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरण तलावाची झालेली दुरावस्था ही लक्षात घेता तरण तलाव दुरुस्त करण्याचे आदेश तातडीने देण्यात आले असल्याचे कल्याण डोंबिवली शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितलं आहे. आत्ताच मी चौकशी केली. डोंबिवलीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगे साहेबांना विचारलं आहे. O&Mचं टेंडर आहे, त्याच्यात हा सगळा फर्स्ट एड वगैरे स्कोप आहे का चेक करून, आणि स्कोप असेल आणि त्याने जर फर्स्ट एड दिलं नाही आहे तर ॲक्शन घ्यायला सांगितली आहे. आणि जर स्कोप नसेल, मी थोडी माहिती घेते की हे फर्स्ट एड कोणाकडून पुरवण्यात येतं. त्याने जर दिली नसेल फर्स्ट एड तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात येईल. स्कोपमध्ये असतानाही जर कारवाई केली नसेल तर नक्कीच ॲक्शन घेण्यात येईल. जो आहे त्यामध्ये काही लाद्या फुटलेल्या आहेत, त्यामुळे ते मुलं जखमी झालेले आहेत. त्यावरती काही कारवाई करण्यात येईल किंवा डागडुजी करण्यात येणार आहे का? ती लगेच त्याच्यावर ॲक्शन, लगेच त्याच्यावर दुरुस्ती करण्याचे आदेश आता देते मी. आणि मी स्वतः इन्शुअर करेल साईट व्हिजिट करून की ती दुरुस्ती झालेली आहे की नाही. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.